नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे तरुण आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद पुन्हा एकदा वाढणार अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जतमध्ये झालेल्या म्हणजे जो गोपीचंद पडळकर यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या जतमध्ये त्यांनी एका कार्यक्रमामध्ये असं विधान केलं किंवा असा आरोप केला की काही लोक बाहेरून येतात, दुसऱ्या मतदारसंघात निवडणुकीला उभं राहतात आणि 40 ते 50 हजार मतांच्या फरकानं निवडून येतात. त्यामुळं मतदानामध्ये काही गडबड झालेली आहे या संशयाला बळकटी मिळते. आता जयंत पाटील यांनी जरी गोपीचंद पडळकर यांचं थेट नाव घेतलेलं नसलं तरी गोपीचंद पडळकर हे आटपाडी तालुक्यातले नेते आहेत आणि ते जत तालुक्यामध्ये म्हणजे जत विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन उभे राहिले आणि तिथं मोठ्या मताधिक्याने ती विजयी झाले. साहजिकच जयंत पाटील यांचा सगळा रोख हा गोपीचंद पडळकर यांच्याकडेच होता हे उघड होतं. आता अशी टीका झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर हे गप बसणं शक्य नव्हतं, कारण त्यांचा एकूण आक्रमक स्वभाव आतापर्यंतचा जर आपण पाहिला तर ते कोणताही आरोप किंवा कोणत्याही टीकेला उत्तर दिल्याशिवाय कधी राहत नाहीत आणि त्यांचं उत्तर हे अतिशय तिखट अशा स्वरूपाचं असतं. आतापर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्ते एकमेकाच्या विरुद्ध टीका किंवा आरोप प्रत्यारोप करताना एक विशेष पद्धतीची अशी दरबारी भाषा वापरतात. अनेकदा नाव न घेता टीकावरी करतात. परंतु आमदार पडळकर यांचे आत्तापर्यंतची जी सगळी पद्धत आहे, कामाची पद्धत आहे, टीका करण्याची पद्धत आहे, भाषण करण्याची पद्धत आहे, ती थेट असते. त्यांनी थेट जयंत पाटील यांचं नाव घेतलं आणि त्यांनी त्यांच्यावरती जोरदारपणे आरोपांचा वर्षाव केला. ते म्हणले की जर जयंत पाटलांना असं वाटत असेल की मी या मतदारसंघातून अशा पद्धतीनं निवडून आलोय किंवा काही गोलमाल करून निवडून आलोय, त्यांना जर काही त्याबद्दल संशय निर्माण करायचा असेल तर माझं त्यांना स्पष्टपणे उघडपणे आव्हान आहे जयंत पाटलांना की इस्लामपूर म्हणजे आता त्याचं उरण ईश्वरपूर असं नाव जवळजवळ फायनल झालेलं आहे. राज्य शासनाने त्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे, विधान परिषदेत पण केलेलं आहे. तर उरण ईश्वरपूर किंवा जुना इस्लामपूर मतदारसंघ जो विधानसभेचा आहे की ज्या मतदारसंघातून जयंत पाटील नेहमी निवडून येतात, गेले 7 वर्ष ते तिथून निवडून आलेले आहेत, 7 वेळा ते त्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तर गोपीचंद पडळकर यांनी उघड असं आव्हान दिलेलं आहे जयंत पाटील यांना की त्यांनी त्यांच्या मतदारसंघात उभं राहावं, पुन्हा एकदा निवडणुकीला, पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ दे आणि मी स्वतः त्यांच्या विरुद्ध त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवायला तयार आहे. आता गंमत अशी आहे की जेव्हा असे हे दोघे एकमेकाला आव्हान देत आहेत, जयंत पाटील हे आव्हान काही स्वीकारतील असं मला वाटत नाही. जयंत पाटील कदाचित ह्या विषयावरती पुन्हा काही बोलतील असंही वाटत नाही, कारण गोपीचंद पडळकर हे कोणत्याही टीकेनंतर गप्प बसत नाहीत असा त्यांचा आतापर्यंतचा खाक्या आहे, कामाचं एकूण पद्धत आहे त्यांची. त्यामुळं समजा अगदी आपण असं गृहीत धरू की गोपीचंद पडळकर यांनी दिलेलं आव्हान जयंत पाटलांनी स्वीकारलं आणि इस्लामपूर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा पोटनिवडणूक झाली विधानसभेची, तर त्यावेळेला काय होऊ शकेल त्याच्यात आज काही सांगता येत नाही. अर्थात राजकारणामध्ये हे असे आव्हानं प्रतिआव्हानं नेहमीच दिली जातात. प्रत्यक्षात कोण निवडणूक लढवायला त्या ठिकाणी जात नसतो आणि कुणी निवडणूक पुन्हा एकदा पोटनिवडणूक करायचं काय म्हणू आपण त्याला धाडस करणारही नाही. परंतु पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये मात्र सातत्यानं संघर्ष सुरू आहे. कदाचित जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये एवढा उघडपणे संघर्ष, राजकीय संघर्ष आतापर्यंत कुणी मांडलेला नसेल. जयंत पाटील यांच्यावरती अनेकदा टीका झालेली आहे. काही लोकांनी त्यांच्या मतदारसंघातल्या अनेकांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. आरोप प्रत्यारोप पण झालेले आहेत राजकारणामध्ये, निवडणुकीच्या काळात पण झालेले आहेत. पण अशी उघडपणे पडळकर ज्या पद्धतीनं जयंत पाटील यांच्यावरती टीका करतात, त्यांना आव्हान देतात, प्रतिआव्हानं देतात, असं आतापर्यंत कधी घडलेलं नाही. जयंत पाटील हे अतिशय मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. कमीत कमी बोलून ते राजकारण करतात
आजपर्यंत तरी ते राजकारणात त्या पद्धतीनं वावरत आहेत. 1985 पासून ते सहकार क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर थेट राजकारणामध्ये आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर साधारणपणे 40 ते 45 वर्ष 40 वर्ष तरी जयंत पाटील हे राजकारणात आहेत. आणि या काळामध्ये त्यांचा जो नेहमीचा अतिशय प्रसिद्ध असा शब्द आहे, त्यांचा एक उपक्रम आहे, त्याचं नाव आहे तो म्हणजे करेक्ट कार्यक्रम. त्यांनी आतापर्यंत फारसं न बोलता अनेकांचा अनेक ठिकाणी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. पूर्वी कधी असं म्हणायचे की त्यांनी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम केला. त्यानंतर दुसऱ्या काही पक्षामधल्या नेत्यांचा सुद्धा त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला. परंतु गेल्या इतक्या वर्षाच्या त्यांच्या राजकारणामध्ये पडळकर हेच त्यांना थेटपणे आव्हान देणारे नेते आहेत असं आपल्याला म्हणता येईल. खरं म्हणजे पडळकर हे आटपाडी तालुक्यातले नेते आहेत. त्यानंतर ते जत तालुक्यातनं जत मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत. आणि जयंत पाटील हे वाळवा तालुक्यातून म्हणजेच इस्लामपूर मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत. म्हणजे येतात तिथून सतत. त्यामुळं खरं म्हणजे त्यांचा काही थेट संघर्ष याचं काही कारण नाही. परंतु पूर्वी म्हणजे जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना, पालकमंत्री असताना आणि पडळकर हे त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीत होते. नंतर ते भारतीय जनता पक्षात आले. विधान परिषदेमध्ये त्यांना संधी मिळाली काम करायची भारतीय जनता पक्षातर्फे. तेव्हा सुद्धा जिल्हा नियोजन मंडळात सुद्धा अनेकदा शाब्दिक चकमकी त्यांच्या घडलेल्या आहेत जयंत पाटील आणि त्यांच्या. त्यामुळं हा त्यांचा संघर्ष सतत सुरू राहिलेला आहे. असं दिसतंय की सांगली जिल्ह्यात तरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना समोर ठेवून आपलं सगळं राजकारण पुढं सुरू ठेवलेलं दिसतंय. पाहूया आता काय होतंय ते. आता जयंत पाटलांना त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे की तुम्ही इस्लामपूरमधनं निवडणूक पुन्हा लढवा, मी इस्लामपूरमध्ये येऊन निवडणूक लढवतो, पाहूया काय होतं ते. यातून त्यांना असं दाखवायचंय पडळकरांना की मी आटपाडी तालुक्यातला असून सुद्धा मी जत मतदारसंघातनं येऊन निवडणूक लढवली, दुसऱ्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली आणि मी निवडून आलो मोठ्या मताधिक्यानं. तुम्ही मात्र आतापर्यंत 7 वेळा तुमच्याच मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेली आहे. नेहमीच्या तुमचा जो घरचा मतदारसंघ आहे, सुरक्षित मतदारसंघ आहे, तिथं निवडणूक लढवली आहे. त्याबद्दलही त्यांनी त्यांच्या जेव्हा त्यांना आव्हान दिलं पडळकरांनी, तेव्हा त्यांनी बरंचसं भाष्य केलेलं आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांनी जयंत पाटलांनी कशी चाचपणी केली ती, त्यानंतर अन्य दुसऱ्या मतदारसंघात त्यांनी कशी चाचपणी केली ती, त्याच्याकरता सर्वे कसे केले ते, परंतु तिथं कुठेच आपली काही डाळ शिजणार नाही असं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपलाच मतदारसंघ कसा निवडला वगैरे वगैरे पडळकरांनी त्यांच्यावरती बरीच टीका केलेली आहे. तो भाग वेगळा. परंतु एवढा टोकाचा संघर्ष पडळकर का उभा करतायत जयंत पाटलांच्या विरोधात आणि सातत्यानं ते जयंत पाटलांच्यावरती का टीका करतायत, हे एक फार मोठं कोडं आहे सगळ्यांच्या समोर, राजकीय क्षेत्रासमोर सांगली जिल्ह्यातल्या. पाहूया काय होते पुढं ते. पडळकरांचं आव्हान जयंत पाटील स्वीकारतील असं मला तरी काही वाटत नाही. आणि राजकारणामध्ये अशी आव्हानं प्रतिआव्हानं दिली जातात. त्यामुळं हे एक प्रकारचा हा राजकारणाचाच एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. पाहूया काय होते ते. आपण आमचं हे रागरंग.com ही यूट्यूब वाहिनी जी आहे ती आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.